नमस्कार, मी त्रिशाला. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस आहे 5वा आणि आज देवीच्या ज्या रूपाचा आपण जागर करणार ती देवी म्हणजे आई स्कंदमाता. तर स्कंदमाता देवीचं तुम्ही दर्शन घेतलं असेल किंवा तिचा फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आई आपल्या मांडीवर एका मुलाला घेऊन आहे. तर याचा अर्थ असा आहे की आई हे एक मातृत्वाचं प्रतीक आहे. आपल्या मुलांना सुरक्षिततेची भावना यावी यासाठी देवी स्कंदमातेचं स्मरण किंवा पूजा केली जाते. तर देवी स्कंदमाता जी आहे ती आपल्या मुलाला मांडीवर घेऊन आहे. हे एक अमर्याद मातृप्रेम यांचं प्रतीक आहे. तर देवी मातृप्रेम त्याचबरोबर रक्षण करते आपल्या मुलांचं कुटुंबाशी नातं घट्ट होतं, त्यांना कुटुंबामध्ये सुरक्षित वाटतं. तर यासाठी देवीची आराधना किंवा पूजा केली जाते. आजचा दिवस आहे 5वा आणि रंग आहे हिरवा. तर आज हिरवा रंग आहे म्हणून आपण एक अतिशय पौष्टिक अशी रेसिपी कोकणी थाटमध्ये बघणार आहोत. बनवायला अतिशय सोपी आहे आणि चवीला तितकीच उत्कृष्ट लागते. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर आज कोकणी थाटमध्ये आपण पाहणार आहोत मेथीची पछडी. रुची वाढवणारी आहे, पथ्यकारक आहे, पौष्टिक आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत खायला चांगली. ज्यांना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीन खातील अशी. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा मध्यम घेतला आकाराचा, मिरची, लिंबू, मोहरी, जिरं, हिंग, ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याची भरड काढून घ्यायचे. जरा दाताखाली शेंगदाणे आले की पछडी छान लागते. या साहित्यांव्यतिरिक्त मीठ, साखर एवढंच लागणार आहे. थोडा कढीपत्ता पण लागेल, मी विसरले होते घ्यायचा. आणि मी सांगते तशीच कृती फॉलो करा. तर यासाठी मी कोवळी मेथी घेतलेली आहे. अति जून मेथी घ्यायची नाही, कडवटपणा जास्त येतो. देठसुद्धा कोवळे जे आहेत ते घेतलेले चालतील, पण खालचे जास्त देठ घेऊ नयेत. स्वच्छ धुवून घ्यायचे आणि निथळत ठेवायचे. पेपरवर किंवा एखाद्या कापडावर निथळत ठेवायची आणि व्यवस्थित सुकी झाली की मग मेथी आपल्याला कापून घ्यायची आहे. ओली असताना मेथी कापली ना की मेथीचा सगळा रस बाहेर येतो आणि मेथी जास्त कडवट होते. तर त्यासाठी कोरडी करून व्यवस्थित हलक्या हाताने आपण कापून घ्यायची आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जरा जराशी मेथी घेऊन अगदी हलक्या हाताने अगदी बारीक चिरून घ्यायची. बारीक चिरली की खायला पण छान वाटते, त्याच्यामुळे व्यवस्थित कापून घ्यायची. हलक्या हाताने म्हणजे दाबून वगैरे कापून घेतली तर परत मेथीतला रस बाहेर येतो आणि कडवटपणा जास्त लागतो. त्याच्यामुळे शक्य तितक्या हलक्या हाताने आणि शक्य तितकी बारीक कापून घ्यायची आहे. तर मेथीची ही पछडी जी आहे ती पौष्टिक तर आहेच, पण रुची वाढवणारी यासाठी म्हटलं की तोंडाला चव नसेल आणि ही पछडी खाल्ली की चव वाढते आणि जेवण जातं. म्हणजे खूप वेळेला आजारी असल्यानंतर जेव्हा जेवण जात नाही त्यावेळेस अशी पछडी वगैरे करून खाल्ली ना की रुची वाढते जिभेची आणि जेवण जातं व्यवस्थितपणे. तर याचप्रमाणे मी मेथी अगदी बारीक चिरून घेणार आहे. तुम्ही बघू शकता की अगदी सुटसुटीत झाले, म्हणजे कुठे चिकट राहिले किंवा एकमेकांना चिकटून अशी राहत नाही आहे. अगदी सुटसुटीत झाले, याचा अर्थ याच्यामध्ये पाण्याचा अंश नाही आहे. अगदी कोरडी करून व्यवस्थित मी चिरून घेतलेली आहे. आता ही बारीक चिरलेली मेथी, कांदा आणि खोबरं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. खोबरं कांदा मिक्स करतानाच मेथीला इतका सुंदर वास येतो आणि हे सुद्धा हलक्या हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. तर कूट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करा. काही लोकांना कूट जास्त आवडतो, त्याने जास्त घातला तरी चालेल. काहींना आवडत नाही, त्यांनी कमी घाला, पण अगदीच स्किप करू नका. याच्यामुळे चव वाढते मेथीच्या पछडीची, किंवा कोशिंबीर सुद्धा म्हणू शकता. काही लोक याला मेथीची कच्ची भाजी पण म्हणतात. तर अगदी हलक्या हाताने आपल्याला हे एकत्र मिसळून घ्यायचं आहे. आता इथे फोडणीसाठी मी तेल घेतलंय. तेल जास्त वाटतंय तर हो, जरासं जास्त घ्यायचं तेल, त्याने सुद्धा चव येते. तेलाऐवजी तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इथे 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आणि मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं सुद्धा थोडं फुलवून घ्यायचं आहे. मोहरी तडतडली नाही ना तर त्याचा एक कडवटपणा वेगळाच किंवा वेगळीच चव पछडीमध्ये लागते. त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे तडतडून घ्यायचं आहे, जिरं फुलवून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये नंतर गॅस बंद करायचा आणि मिरची आणि कढीपत्ता घालून घ्यायचं आणि पाव चमचा हिंगसुद्धा घालायचं आहे. इथे नेमकं शूट नाही झालं आहे. आणि ही जी फोडणी आहे ती आपण या पछडीवर
घालून घ्यायची. आता पचडी नेहमी वाढायच्या वेळेलाच त्याच्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे घालायचं आहे. त्या अगोदर मी लिंबू पिळून घेते. लिंबाचं सुद्धा आंबटपणा ह्या पचडीमध्ये खूप छान लागतो. तर इथे अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे मी आणि साखर घालून घेते आहे. तर साखर मी इथे 1.5 चमचा घालून घेतली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. डायबिटीस असेल म्हणजे शुगर पेशंट असाल तर साखर कमी घाला किंवा नाही घातली तरीसुद्धा चालेल. साखरेमुळे चव वाढते. बाकी काही पथ्य पाणी नसेल तर साखर घातलेली चालेल. एकजीव करून घ्यायची आणि आपली पचडी तयार आहे. वरण भाताबरोबर खायला किंवा भाकरीबरोबर खायला उत्तम पर्याय आहे. अगदी चविष्ट लागते. ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीन खातील अशी ही रेसिपी आहे. तर अशा प्रकारे मेथीची पचडी किंवा कच्ची भाजी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.